तर आपण पाहतोय आदिवासी बांधवांचा नाशिकच्या मुंडे गावात लॉंग मार्च काढण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी गिरीश महाजन नाशिकचे जे पालकमंत्री आहेत ते या ठिकाणी या आंदोलकांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत। मोर्चात हजारोंच्या संख्येने खरं तर आदिवासी बांधव सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी त्यातून काही तोडगा निघतोय का, त्यांच्या मागण्यांसंदर्भात काही तोडगा निघतोय का, यासाठी आता स्वतः गिरीश महाजन इथे आलेले आहेत। तर मुंबईमध्ये खरं तर हा मोर्चा धडकणार आहे। त्याआधी नाशिक मुंबई महामार्गावर या ठिकाणी मोठ्या संख्येनं आदिवासी बांधव या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आता गिरीश महाजन या ठिकाणी मोर्चाला भेट देण्यासाठी आलेत। आपल्या विविध मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येनं आदिवासी बांधवांनी हा लॉंग मार्च काढलेला होता। गेल्या काही दिवसांपासून पालघरमधून या मोर्चाला सुरुवात झाली आणि आता नाशिकच्या सीमेवर हा मोर्चा येऊन धडकलेला आहे। नाशिकमधून हा मोर्चा थेट मुंबईला येणार आहे आणि त्याआधी आता गिरीश महाजन हे इथे आलेले आहेत। गिरीश महाजन यांच्या चर्चेनंतर त्या मागण्यांसंदर्भात काही तोडगा निघतो का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। इगतपुरी तालुक्यातल्या थोड मागे हॅलो, आपल्या लॉंग मार्च मध्ये सहभागी झालेले सर्व मोर्चेकरी आपल्याला आपण सकाळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे